हाय फ्रेंड्स, वेदा आणि होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। सर्व हिंदू लोक शिशु जन्मल्यानंतर 5व्या दिवशी सटवाईची पूजा करतात। बालकाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो। असं म्हणतात ह्या वेळी सटवाई कुठल्या तरी रूपाने येऊन बाळाच्या कपाळावर त्याचे भविष्य लिहिते। त्यासाठीच एक कोरा कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात। 5वीची पूजा का करावी तर प्रसूतीनंतर 5व्या दिवशी बाळाची 5वी साजरी केली जाते। जन्माला आलेल्या बाळाला कुठलीही बाधा होऊ नये व त्याला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून ही 5वीची पूजा केली जाते। आता आपण 5वी पूजनासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू। कणिक मळून घेतली आहे। कणकीचे 5 दिवे बनवले जातात। 4 लहान दिवे आणि 1 मोठा दिवा बनवला जातो व तसेच 5 फळे म्हणजेच 5 पाने लाटून घ्यायची व 5 वाती, 5 कानवले, कानवल्यामध्ये खोबरे किसून घालावे। सगळेच पदार्थ 5-5 घ्यावेत आणि 5 मुठके घ्यावेत। हे सगळे बनवलेले 5-5 फळे मुठके आपण उकडून घेणार आहोत। 5वी पूजनासाठी घुगऱ्या पण लागतात। त्यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, शेंगदाणे व मका हे आपण चांगले शिजवून घेणार आहोत। इथे आपण हळद घेतली आहे। त्यामध्ये पाणी घालून सटवाई देवीची मूर्ती बनवून घेऊयात। 5 दिवे बनवले होते त्यामध्ये तेल व वाती घालून घेऊयात। शिजलेला भात घेतला आहे त्यामध्ये तूप घालून 5 मुठके करून घ्यायचे आहेत। जेव्हा बाळ मधूनच जागेपणी झोपेत असते तेव्हा आजी लोक म्हणतात सटवाई आली असेल तीच बाळाला हसवत असेल। एक सूप घेतले आहे त्यामध्ये पत्रावळी ठेवली आहे व खाऊच्या पानांचे 2-2 विडे ठेवावेत। 5वी पूजनचा पुडा भेटतो मार्केटमध्ये तो आणावा व खाऊच्या पानावरती ते ठेवावे सगळे साहित्य। दोऱ्याची गुंडी घेतली आहे। सुपाला 5 वेळा असे ओळून घ्यायचे आहे। शिजवून घेतलेले दिवे ठेवून घेऊयात। हा मोठा दिवा ठेवला आहे तो रात्रभर तेवत ठेवावा। घुगऱ्या पण घालून घेऊयात। सटवाई देवीची मूर्ती ठेवली आहे। नवीन पाटी विकत घ्यावी व त्यावरती श्री गणेशाय नमः असे लिहावे। भाताचे 5 मुठके ठेवून देऊयात। सुपामध्ये सगळे साहित्य ठेवावे व एक नारळ, पाटी, पेन्सिल ठेवावी। साईडला जे आपण पुस्तक ठेवणार आहोत ते ठेवावे। बाळाचे 5वी पूजन करताना रडवू द्यायचं नाही आणि त्याला नवीन कपडे घालावेत। बाळाच्या आईची ओटी भरून करावी। हळदी कुंकू लावून पूजून घ्यावे व भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवावा।